नमस्कार. व्यंकटेश कॉम्प्युटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 विषयामध्ये ज्या परीक्षा घेणार आहेत त्यातील आज आपण विभाग क्रमांक 2 मधील लेटर म्हणजे पत्र या व्हिडिओ मार्फत आपण पाहणार आहोत. याच्यासाठी पत्रासाठी एकूण वेळ जो आहे तो 30 मिनिटाचा आहे. गुण 15 आहेत. 15 गुणामध्ये जे आपण टायपिंग करणार आहोत त्या टायपिंगसाठी एकूण 7.5 मार्क असणार आहेत आणि जे फॉर्मॅटिंग करणार आहेत त्याच्यासाठी 7.5 मार्क आहेत. आपण टायपिंग मध्ये ज्या चुका होणार आहेत तर त्या प्रत्येक चुकाला अर्धा मार्क वजा होणार आहे. म्हणजे चुकांची संख्या जर 15 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर आपल्याला टायपिंग मध्ये 0 मार्क मिळणार आहेत. आणि जे प्रेझेंटेशन आहे जे आपण फॉर्मॅटिंग करणार आहेत त्या प्रत्येक फॉर्मॅटिंग साठी 7.5 गुण आहेत. आपण टायपिंग करत असताना या ठिकाणी हे जे क्वेश्चन पेपर दिलेला आहे तो क्वेश्चन पेपर इकडे आपल्याला टाइप करून घ्यायचा आहे. जयश्री सिमेंट लिमिटेड या पद्धतीने आपल्याला मार्जिनला चिटकून टाइप करून घ्यायचं आहे. एकही स्पेस किंवा टॅब न देता आपल्याला टाइप करून घ्यायचं आहे. टायपिंग झाल्यानंतर एकही स्पेस एक्स्ट्रा न देता एंटर घेऊन दुसरी लाईन टाइप करून घ्यायची आपल्याला. 165/4 भद्रकाली महामार्ग. ते झाल्यानंतर दादर मुंबई एकही स्पेस किंवा टॅब न देता आणि एंडला पण पूर्ण झाल्यानंतर एकही स्पेस एक्स्ट्रा न देता एंटर करून दुसरा चॅप्टर आपल्याला टाइप करून घ्यायचं आहे. पूर्ण हेडिंग झाल्यानंतर आपण जावक क्रमांकच्या लाईनला दिनांक टाइप करून घ्यायचे आहे. दिनांक झाल्यानंतर प्रतीच्या नंतर प्रत्येक लाईन ज्या पद्धतीने दिलेली आहे ती लाईन आपण टाइप करून एंटर की प्रेस करून घ्यायचे. पूर्ण पत्ता झाल्यानंतर विषय झाल्यानंतर संदर्भ महोदय हे मार्जिनला चिटकूनच टाइप करून घ्यायचे. महोदय झाल्यानंतर जो पॅरा आहे तो पॅराग्राफ सुरू करत असताना या ठिकाणी आपल्याला एकही स्पेस न देता टाइप करून घ्यायचं किंवा एकही टॅब न देता टाइप करून घ्यायचंय. या पद्धतीने आपल्याला पूर्ण लेटर टाइप करून घ्यायचं आहे. पूर्ण टाइप करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये फॉर्मॅटिंग करून घ्यायची. फॉर्मॅटिंग करत असताना कंपनीची पूर्ण मेन हेडिंग झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक एक्स्ट्रा एंटर द्यायचं म्हणजे एक ब्लँक लाईन घ्यायची. हेडिंग झाल्यानंतर जावक क्रमांक झाल्यानंतर एक एंटर म्हणजे एक ब्लँक लाईन घ्यायची. जो पत्रातील पत्ता आहे पत्ता झाल्यानंतर एक एंटर म्हणजे एक ब्लँक लाईन घ्यायची. विषय आणि संदर्भ झाल्यानंतर एक ब्लँक लाईन घ्यायची. विषय आणि संदर्भ याच्यामध्ये ब्लँक लाईन घ्यायची नाही. त्यानंतर महोदय पूर्ण पॅरा झाल्यानंतर पण एकही एक्स्ट्रा एंटर घ्यायची गरज नाही. त्यानंतर आपल्याला आपला विश्वासू आणि विक्री व्यवस्थापक याच्यामध्ये एक एंटर घ्यायचे. तर आपण टोटल एंटर घेतलेले आहेत या ठिकाणी. पूर्ण मेन हेडिंग झाल्यानंतर जावक क्रमांक झाल्यानंतर पूर्ण पत्ता झाल्यानंतर संदर्भ झाल्यानंतर आणि आपला विश्वासू झाल्यानंतर असे एकूण 5 एंटर घेतलेले आहेत. आपल्याला हिंदी, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही लेटरची फॉर्मॅटिंग सेम आहे. तर आपण एंटर घेतल्यानंतर फॉर्मॅटिंगला या पद्धतीने सुरुवात करूया. हे जे आपण फॉर्मॅटिंग जे घेतलेलं आहे जे नवीन येणारी परीक्षा आहे ऑफिस 2019 विंडोज 10 यावर जरी आपली परीक्षा झाली तर आपल्याला भीती वाटण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने आपल्याला फॉर्मॅटिंग असेल ही डिझाईन त्याच पद्धतीचे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. जर आपण या YouTube चॅनल मध्ये हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, कमेंट करा. फॉर्मॅटिंग सुरू करत असताना यामध्ये एक दक्षता घ्यायची. जर आपल्याला टाइप करत असताना एखादा शब्द चुकलेला असेल तर ते आपण दुरुस्त करू शकतो आणि यामध्ये शॉर्टकट कीचा वापर करायचा नाही. मेन हेडिंग
जे आहे ते माऊसच्या साहाय्याने पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचे. या ठिकाणी आपल्याला अलाइनमेंट दिलेले आहेत. या ठिकाणी लेफ्ट अलाइनमेंट आहे, सेंटर अलाइनमेंट आहे, राईट अलाइनमेंट आहे आणि जस्टिफाय अशा एकूण 4 अलाइनमेंट आहेत. आणि जे ह्या लेटरची फॉर्मॅटिंग करायची फक्त होम टॅबचाच याच्यामध्ये वापर आहे. मेन हेडिंग सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेंटर अलाइनमेंट आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. हे पूर्ण सेंटरला आल्यानंतर पहिली लाईन माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करून या ठिकाणी आपल्याला बोल्ड आणि अंडरलाईन करून घ्यायचे. मेन हेडिंग झाल्यानंतर जाब क्रमांक आणि दिनांक यामध्ये एकही स्पेस न घेता एकूण 4 टॅब घ्यायचे. 1 2 3 4 असे 4 टॅब घ्यायचे. त्यानंतर जो पत्ता आहे तो पत्ता आहे त्याच ठिकाणी ठेवायचा, याला एकही स्पेस किंवा टॅब द्यायची आवश्यकता नाही. त्यानंतर जो आपल्याला विषय दिलेला आहे तो विषय घेण्यासाठी आपल्याला याला 2 टॅब द्यायचे. 1 2 संदर्भ घेण्यासाठी 2 टॅब घ्यायचे. विषय आणि संदर्भ याच्यासाठी आपण 2 टॅब घेतलेले आहेत. 2 टॅब घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माऊसच्या साहाय्याने दोन्ही एकदम सोबत सिलेक्ट करायचे आणि या ठिकाणी आपल्याला बोल्ड आहे ते बोल्ड करून घ्यायचे. हे बोल्ड झाल्यानंतर महोदय शब्द जे आहे तो मार्जिनला चिटकूनच ठेवायचा आहे आणि पॅराग्राफ ज्या ठिकाणी आपल्याला सुरू करायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला एक टॅब द्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला पॅराग्राफ सुरू केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला एक टॅब द्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला इथे एक एक्स्ट्रा टॅब दिलेला आहे, इथे एक टॅब दिलेला आहे, इथे एक. त्याच पद्धतीने आपण या फॉर्मॅटिंग मध्ये पण एक टॅब दिलेला आहे. चित्रामधील जो पॅरा आहे तो आपल्याला जस्टिफाय करून घ्यायचा आहे. जस्टिफाय करण्यासाठी महोदयच्या नंतर ज्या ठिकाणी आपल्याला पॅराग्राफ सुरू झालेला आहे आणि ज्या ठिकाणी संपलेला आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला जस्टिफाय अलाइनमेंट आहे त्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण जस्टिफाय अलाइनमेंट करून घेतलेली आहे. जस्टिफाय अलाइनमेंट झाल्यानंतर आपल्याला आपला विश्वासू आणि विक्री व्यवस्थापक हे दोन्ही शब्द माऊसच्या साहाय्याने एकदाच सिलेक्ट करून घ्यायचे. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण पेजच्या सेंटरला ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे पण घ्यायचंय. हे माऊसच्या साहाय्याने दोन्ही सोबत सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक 3 पॉइंट दिसतात. सुरुवातीला जे आहे ते फर्स्ट लाईन इंडेंट आहे, त्यानंतर हँगिंग इंडेंट आहे आणि त्यानंतर आपल्याला जे शेवटला जे दिलेलं आहे ते आपल्याला लेफ्ट इंडेंट आहे. ज्या वेळेस आपल्याला लेफ्ट इंडेंट वर कर्सर येईल त्यावेळेस आपण माऊसचा न सिलेक्ट करून या ठिकाणी आपल्याला 3.5 ला आपल्याला ड्रॅग करून घ्यायचंय, ज्या ठिकाणी आणून सोडायचंय. या ठिकाणी आणून सोडल्यानंतर या ठिकाणी ड्रॅग केल्यानंतर आपल्या या ठिकाणी याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे. या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये फॉर्मॅटिंग करून घ्यायचे आणि 15 पैकी 15 गुण घ्यायचे आहेत. जर या व्हिडिओमध्ये काय आपल्याला अपडेट हवे असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्याला समजला असेल, आवडला असेल तर या YouTube चॅनलला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.